पासूनी घ्यावे काम, परी जाणावे तयाचे श्रम, लावावा जीवास ऐसा नियम, फुकट परिश्रम घेऊ नये। कोणी जाणावे खरे इंगित, बाबा हे का ऐसे करीत, हे तो तयांचे तया अवगत, संतांतर्गत अतिगूढ। परिसता मुखीचे उद्गार, तेच सर्वस्वी आम्हा आधार, ठेविता तैसा वर्तन निर्धार, चालेल व्यवहार सुरळीत। असो पुढील अध्यायाची गोडी, याहूनी आहे अति चोखडी, एका मोलकरिणीची पोर भाबडी, कोडे उलगडी श्रुतीचे। गणुदास प्रासादिक हरिदास, उपकार करावया प्राकृत जनास, ईशावास्य भाषांतरास, करावया कास घातली। साई कृपे ग्रंथ लिहिला, परी काही गूढार्थ राहिला, तेणे मनास संशय पडला, कैसा फेडिला बाबांनी। बाबा वदत शिरडीत बसून, पारल्यास जै जासील परतोन, काकांच्या घरची मोलकरीण, शंका समाधान करील। ईशावास्य पद्म परिसरी, रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी, ते आमोद सेविती कळा कुसरी, श्रोता चतुरी भोगिजे। असो पुढील अध्यायी हे कथन, करता करविता साई दयाघन, श्रोता यथावकाश श्रवण, करावे कल्याण होईल। पंत हेमाड साईस शरण, तैसाच भूती भगवंती लीन, श्रोता देणे अवधान दान, साई निवेदन गोड हे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, मदनुग्रहो नाम 19 संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 20। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी गुरु मानस सरा, प्रसाद वाक्य मुक्ता करा, अनन्य भक्त मराळ निकरा, चरणी थारा तुझपाशी, सदाश्रया महाउदारा, घालूनी प्रसाद मुक्त चारा, देऊनी निज विश्रांती आसरा, येरझारा चुकविसी। काय तो साई सिद्धाश्रम, दर्शने निवे संसार श्रम, निकटवर्ती भवभ्रम, दवडी अविश्रम सहवासे। साई मूळ निराकार, भक्त काजा लागी साकार, करोनी माया नटीचा स्वीकार, खेळला साचार नट जैसा। ऐसिया साईस आणू ध्यानी, क्षणभर जाऊ शिरडी स्थानी, 2 प्रहरच्या आरती मागुनी, लक्ष लावून पाहूया। माध्यान्ही आरती पाठी, येऊनी मशिदीच्या काठी, महाराज अतिकृपा दृष्टी, उदी वाटीत भक्तांस। भक्त ही प्रेमळ उठाउठी, घालीत समचरणी मिठी, उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी, भोगीत वृष्टी उदीची। बाबा ही भरभरोनी मुष्टी, घालीत भक्तांच्या करसंपुटी, अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी, प्रेम पोटी अनिवार। जा भाऊ जा जेवावयास, जा अण्णा जा तू खा सुग्रास, जा अवघे जा निजस्थानास, प्रत्येकास वदत ते। आता जरी ते पाहू न मिळे,
परी ते सर्व गत सोहळे शिरडीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करुनी ध्यान अंगुष्ठापासूनी मुखावलोकन प्रेमे घालूनी लोटांगण कथानुसंधान चालवू गताध्यायाची या अंती कथिले होते श्रोतया प्रती की बाबा ही मोलकरिणी हाती अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासांनी आशंका उपजताच सद्गुरुचरणी घातली नेऊनी शिर्डीस बाबा तै वदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोलकरीण जाशील परतोन ते समयी तेच की सांप्रत कथानुसंधान आता येथून चालवू आपण श्रोती होईजे दत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत भाषा अनभिज्ञार्थ ईशावास्योपनिषदर्थ ओवी द्वारा पदपदार्थ संकलितार्थ विवरावा ऐसी आस्था धरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी गणुदासांनी आरंभिली गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पदप्रपद विना अंतर्गत रहस्य बोध होईन आनंद मनाते चहू वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरी गुरु कृपा नसलियावर अति दुस्तर गाठावया म्हणेल कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोनी यत्न करीन उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांतीही न घडे हे तो गुरुकृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदोपदी तेच जो गुरुपदी जडे तया नाही अणुमात्र साकडे तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसियांची कास धरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गूढार्थी ईशावास्य प्राकृती आणिता दासगणूंची हेच अवस्था परी साईनाथे कृपा करिता तद्दुर्गमता विराली गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य वंदूनी साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणैक आदराजी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्था करा मूलावलोकन या मतकथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या वीण कैसे पा हाच या कथेचा हेत श्रोतया भावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवी बद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक मांडिली ती पंडिता समोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही इतुक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूंचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण करून या साष्टांग वंदन सुख संपन्न जाहले संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुर वचन संतांचे ते सुहास्य वदन कृत कल्याण भक्तगण
केवळ संतांचे दर्शन करी सकल दोषांचे क्षालन जयासी त्यांचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे का गणू कोठूनी आगमन पुसती बाबा वर्तमान कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले कृपाछत्र किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो रंगारूपास येता मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता अडखळे लेखणी शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा या उकल पडेना महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मना असे तू काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी पारले नाम ग्रामाभीतरी राहती हरिभाऊ हे खरे नाव तयांचे हरी आई बापे ठेविले घरी जन म्हणती भाऊ साहेब जरी बाबांचे परी तिसरेच महाजनीस बडे काका निमोण करा म्हातारे काका भाऊ साहेबांस लंगडे काका बंब्या काका ही म्हणती ते आई बापे ठेविती एक राशीचे ते असते आणिक तो पण नावे ही मारिती हाक रीती ही अनेक परीची महाराज ठेविता नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी जाणो तीच मग बिरुदावळी प्रेम समेळी धरिजेती कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका जाहले आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा काय काकांची मोलकरीण ऐसा उलगडा कैसा करणार मोलकरीण ती मोलकरीण काय तिचे असावे शिक्षण ती काय ऐसी विचक्षण वाटे विलक्षण हे सारे कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले सर्वा चित्ती परी बाबांच्या विनोदोक्ती सत्यची गमती गणुदासा परिसूनी त्या साईंच्या बोला साई बोलले अवलीला सकृत दर्शनी वाटले जनाला दास गणूला ते सत्य साई बोलले अवलीला परी बोला माझी लीला सदा सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक असो वा नसो विनोदवाणी कदानती होणे निष्कारणी बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खाणी अर्थाच्या बाबा जे जे वाचे वदत बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित एकही अक्षर न होई व्यर्थ साधील कार्यार्थ वेळेवर ही दृढ भावना दासगणूची असो कैसी ही ती इतरांची निष्ठा जेथे जैसी जयाची फळ तयासी तैसेच जैसी भावना तैसे फळ
जैसा विश्वास